जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालय परभणीच्या समोर सय्यद इम्रान, सय्यद नाझीम याच परभणीमध्ये उपोषण करत आहे। आज दिवसभरामध्ये जवळपास 2 ते 3 फोन मला या व्यक्तीसाठी आले। आज आमच्या मुस्लिम समाजातल्या अनेक व्यक्तीवरती या जिल्ह्यामध्ये अन्याय होत आहे। आज सय्यद इम्रान हा व्यक्ती जो आहे हो अपंग आहे आणि ह्या व्यक्ती या ठिकाणी उपोषण का करतोय तर याच्या नावे असलेली रजिस्ट्रीची जमीन काही साईबाबा नगरमधले काही गावगुंड त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी ज्यावेळेस ह्या व्यक्ती त्या ठिकाणी जातो तर या व्यक्तीवरती प्राणघातक हल्ले या ठिकाणी त्या व्यक्तीकडून होत आहे। मी आताच या विभागातील पोलीस निरीक्षकाशी बोललो। माझी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना सवाल आहे, कायदा सुव्यवस्था जर बिघडवायचा नसेल तर या परभणी जिल्ह्यातला मुस्लिम समाज चांगला राहिला पाहिजे, मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार झाले नाही पाहिजे, यासाठी या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांनी काम करावं। या ठिकाणी महापालिका आहे, महापालिकेचं काम केवळ जमिनीचा मोबदला घेणंच नाही तर त्या जमिनीला संरक्षण देण्याचं देखील जबाबदारी या ठिकाणच्या महापालिकेची आहे। योगायोग परभणीचे महापौर मुस्लिम आहेत। मला सांगताना दुःख होते की त्या मुस्लिम महापौराच्या नेतृत्वामध्ये हे शहर राहते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या या शहरामध्ये एक मुस्लिम समाजाचा अपंग तरुण या ठिकाणी स्वतःच्या जमिनीचा ताबा द्या म्हणून उपोषण करतो, याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट मला कुठली वाटत नाही। माझी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे की या अपंग व्यक्तीला याच्या रजिस्ट्री असलेली जी जमीन आहे त्या जमिनीचा ताबा या व्यक्तीला आपण दिला पाहिजे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं आंदोलन करून या व्यक्तीला त्याची जमीन मिळवून दिल्याशिवाय शांत राहणार नाही। त्या प्रकरणामध्ये जर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर झालं तर या सर्व प्रक्रियेला जबाबदार या ठिकाणचं पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, एवढं आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। माझी जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, तत्कालीन त्या ठिकाणचे असलेले आत्ताचे तलाठी, त्याचबरोबर त्या विभागाचे पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे, या व्यक्तीची रजिस्ट्रीची जमीन आहे, ही जमीन यांच्या नावे असलेली जमीन यांच्या ताब्यामध्ये आपण द्यावी, ही विनंती मी या ठिकाणी आपल्या मार्फत करतो।